नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. चांगलं नाही आहे ते युद्ध, पण मानसिक वृत्ती पहा कशी. सगळं संपलं. हे 3 जण कृतवर्मा, कृपाचार्य आणि अश्वत्थामा. युद्ध संपलं, दुर्योधन पडला. भगवान श्रीकृष्ण, सात्यकी आणि 5 पांडव दुसरीकडे गेले. पुढं काय करायला पाहिजेत. आणि छावणीमध्ये, युद्धाच्या छावणीमध्ये द्रौपदीचे 5 मुलं, सेनापती, विराट, सगळी लोक तिथे थांबलेली होती. मध्यरात्रीच्या वेळेस झोपलेल्या अवस्थेमध्ये या तिघांनी हल्ला केला. अश्वत्थामा एकटा आतमध्ये शिरला छावणीमध्ये आणि विध्वंस करायला सुरुवात केली. ते महाभारत वाचलं ना, तुम्ही वाचत नाही, नशीब आहे ते. किती भयानक माणूस असतो. हे महाभारत वाचताना रोमांच येतात, वेदना होतात मनाला. अश्वत्थामा मारतो ज्या पद्धतीने वर्णन आहेत, हात काप, पाय काप, मुंडकं काप, ही भयानक. आणि जसं कोलाहल झाला त्या छावणीमध्ये, त्याचा जो दरवाजा होता तिथून काहींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्या दरवाजावर हे दोघं उभे होते, कृपाचार्य आणि कृतवर्मा. पळून जायला लागलं की तिथंच काप. काय भारत आहे आपला, यालाच महाभारत म्हणतात. पळून जायला लागले की कापायला. आणि मी मध्यरात, काळ रात्र म्हणतो आम्ही त्याला, समाप्त केली छावणी. कृष्ण नाहीये त्या छावणीमध्ये, अर्जुन नाही त्या छावणीमध्ये. हे लक्षात आल्याबरोबर हल्ला केला, सगळ्याला मारून टाकलं आणि शेवटी पेटवून दिलं, आग लावली. हे जे आता दहशतवादी कृत्य होतात ना, त्यावेळेस मला त्या महाभारताचीच आठवण होते. मनुष्याची प्रवृत्ती, मानवी मन इतकं भयानक आहे. माझा मुद्दा लक्षात घ्या, मला काय सांगायचं. आणि तो अश्वत्थामा एवढा सगळा मध्यरात्रीच्या वेळेस अधर्म केल्यानंतर, झोपेतले माणसं मारल्यानंतर, एक मनात आसुरी आनंद असतो त्याच्या. मी माझ्या राजाला सांगतो. हे 2 पात्र आहेत बरं का, ज्यांच्यासाठी मी हा दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक धृतराष्ट्र आहे आणि एक दुर्योधन आहे. आणि मग हे 3 जण दुर्योधनाजवळ येतात. पडलेले आहेत, असहाय्य झालेले आहेत, मृत्यूची वाट पाहतोय. 1-2 तासाने मरणार आहेत. मानवी मन कसं असतं पहा. आता परलोकामध्ये जायचंय, मन फार खतरनाक. अश्वत्थामा तिथं जाऊन सांगतो, राजा, सगळं समाप्त केलं. द्रौपदीचे पुत्र मारले, सेनापती मारला, सगळं. ती काही जे काही वर्णन असेल संक्षिप्त शब्दात समजून घ्या आपण, आणि त्याचं सगळं वर्णन करतो. तसल्या अवस्थेमध्ये प्रसन्न होतो दुर्योधन. अश्वत्थामा, फार चांगलं केलं बरं का, माझ्या मनाला गारवा मिळाला, याच्यासाठी सांगतो तुम्हाला. तसल्या अवस्थेमध्ये दुर्योधन म्हणतो, माझ्या मनाला गारवा मिळाला, फार चांगलं केलंस, मला प्रसन्न केलंस, मी स्वर्गामध्ये तुझी वाट पाहतो, दुर्योधन म्हणतो. आणि हा प्रसंग जेव्हा संजय धृतराष्ट्राला सांगतो, तेव्हा ते आंधळं काय म्हणतं ते महत्वाचं आहे. तो म्हणतो, फार चांगलं केलं अश्वत्थामाने, पण बघा, पण 4 दिवस अगोदर करायला पाहिजे होतं, युद्धात करायला पाहिजे होतं. फार चांगलं केलं, एकाही माणसाला दुःख नाही झालं. इतकं मन कठीण असतं. अशा लोकांमध्ये आपण राहतो. नशीब आहे तुम्ही ज्ञानेश्वरीला आलात. काय भरोसा आहे कुणाचा. शास्त्र फार भयंकर आहेत. माझ्या समोर जरी तुम्ही बसलेला असला,
शास्त्रकार सांगतायत तुम्हाला त्रास द्यायला परदेशातून लोक येत नाहीत, तुम्ही ज्या कुळात जन्माला आला ती भावकी तुम्हाला त्रास देते, जिवंत जाळते ती. काहीही करा, किती मोठे व्हा, भावकी तुम्हाला टोमणे दिल्याशिवाय राहत नाही, जाळते तुम्हाला शब्दाने. माहिती आहे कसं कमवलं? अरे कमवलंय ना. तुझ्या मुली कशा आहे, तुमची पोरं कशा आहे, काही बोलण्याची पद्धत आहे, जाळतात ते. हे मन आहे, नाही सहन होत, तुमच्या भावकीलाच सहन होत नाहीत. आणि हे भारताचं दुर्भाग्य आहे. भावकीला जर तुम्ही सुखी झालेलं सहन होत नाहीत, जातीवाद करता कुणाचा तुम्ही? कुणासाठी जीवन जगता तुम्ही? कसली जात आणि कसले लोक तुम्ही? बाहेरचे लोक त्रास देत नाहीत, परदेशातले लोक तुमच्या जवळचे तुम्हाला त्रास देतात. झटका जवळून असतो, विसरू नका. मुलगा जेवढा तुम्हाला त्रास देऊ शकतो तेवढं भावकी देऊ शकत नाही. आणि पत्नी जेवढी बदला घेऊ शकते तेवढं जगात कोणी घेऊ शकत नाही. म्हणजे हे तुमचं मी वैराग्य समजतो बरं का. इतक्या जटिल संसारामध्ये तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकता, तुम्ही भाग्यवान आहेत. आम्ही मोकळेच आहेत, आम्ही परमार्थ करतो, आम्हाला काहीच वाटत नाही, दुःखच नाही. पुढचा शब्द ऐका, दुःख नाही, दुःख देणाऱ्या वस्तू नाहीत. तुम्ही दुःखाच्या जाळ्यात आहात. ज्ञानोबांचा शब्द सांगू का? किंबहुना पेव विंचू वाचे. काय ज्ञानोबांचे शब्द आहेत. शरीर म्हणजे काय याचं वर्णन करत असताना 8व्या अध्यायामध्ये भगवान श्री ज्ञानोबा सांगतात, विंचवाचं एक विंचूचा डंक सहन होत नाही. किंबहुना पेव विंचू वाचे. विंचवाच्या पेवात तुम्ही राहताय. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनुभव घेऊन पहा, एक तरी शब्द तुमच्याबद्दल चांगला बोलला जातो का? पोरगा बोलतो का, पोरगी बोलते का, बायको बोलतो, कोण बोलतो तुमच्याबरोबर चांगलं? ॲडजस्टमेंट नवीन शब्द आहे. आणि ही अशी माणसं आम्हाला येऊन सांगतात पुन्हा, महाराज तुमचं बरं आहे हो. मग आम्ही सांगितलं होतं का तुम्ही वाटोळं करून घ्या? आमच्या सुखावर का जळता? आम्ही सुखीच आहेत. ज्ञानेश्वरीच्या छायेखाली, ज्ञानेश्वरीच्या मांडीवर आमचं जीवन आहे हो. जगात कोणी त्रास देऊ शकत नाही. त्रास हा मानसिक असतो, हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. शारीरिक त्रास नसतो, शरीर शरीराच्या पद्धतीनं असतं. तुम्ही सुखी किंवा दुखी हे मनाने असता. श्रीमंत किंवा गरीब मनाने असतं, पैशाने नाही. मोठमोठे लोक आहेत जगामध्ये, श्रीमंत आहेत, कशा करता पैसा साठवतात हेच माहित नाही त्यांना. आमचे गुरु महाराज फार सुंदर वर्णन करतात. प्रवचनामध्ये ते म्हटले होते एकदा, या जगामध्ये सगळ्यात मोठा जर दाता असेल ना, दान देणारा, तो म्हणजे कृपण आहे. कृपण चिको माणूस, त्याच्यासारखा दाता या जगात नाही. कृपणेन समो दाता न भूतो न भविष्यती. स्वामीजी सांगायचे का? तो पहिला माणूस असा आहे जगामध्ये, स्वतः न खर्च करता जाताना सगळं देऊन जातो. याच्यापेक्षा काय उदारत आहे? तुमच्याकडे 100 रुपये असले तर 10 रुपयाची पावती फाडणार, पण कृपण सगळं देऊन जाणार. कधी नेलं एखाद्या कृपणाने सोनं चांदी? तोही जगला नाही, इतरांनाही जगू दिलं नाही, पैशाला तसंच ठेवलं. अस्पृशन्नेव, स्पर्श न करता लक्ष्मी देऊन जातो. भाग्यवान आहे. ही मानसिक वृत्ती, कृपण वृत्ती आहे त्याला म्हणतात. म्हणून मनुष्य मनानं श्रीमंत असला पाहिजेत. काही काही माणसं पैशाचं जाऊ द्या, पैशाचं जाऊ द्या, एखाद्याची स्तुती करायची असली ना, ज्या शब्दांवर टॅक्स लागत नाही ते शब्द पण वापरत नाहीत, चांगलं पण म्हणत नाहीत. मेला म्हणणार एवढं मोठं चांगलं व्याख्यान ऐकलंस, प्रवचन ऐकलं, चांगलं म्हण. कशाला चांगलं म्हणायचं? त्याला जाऊ दे, त्याचा धंदा आहे तो. चांगलं शब्द सुद्धा
चांगल्या मनानं वापरला जात नाही, ही मानसिक वृत्ती. ज्ञानेश्वरी आपल्याला समजून सांगते कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, कुठल्या समूहामध्ये तुम्ही आहात, कुठल्या मानसिक व्यापार करणाऱ्या लोकात तुम्ही आहात. म्हणून डोंगरावर जाण्याचं मुख्य कारण, एकांताचं मुख्य कारण, दुसऱ्या मनाचे संस्कार आपल्यावर नको. तुकोबाराचा अभंग फार सुंदर आहेत. जाईल भंगोनी आपुला विश्वास. वाईट माणसाच्या सहवासात राहिलं तर असे असे तर्क देतात, आपलं जीवन अस्थिर होतं, त्याची चेष्टा होते. तो सहज एखादा शब्द बोलून जातो, पण आयुष्यभर तो मनात राहतो. म्हणून इतर मनाचे शब्द व्यवस्थित आहे का, इतर मनाचे संस्कार आपल्यावर नकोय. आपलं सुख बर्बाद व्हायला नकोय. स्थिरता आहे आपल्या मनामध्ये. फार कळत नाही ठीक आहे, फार ज्ञानी नाही ठीक आहेत, पण समाधानी तर आहात. वारकरी लोक बघा आमचे समाधानी आहेत, काही कळत नाही त्यांना. मला बरेच शिकलेली लोक सांगतात की बा वारकऱ्यांना काही कळत नाही. म्हणजे नाही कळत, नाही कळायला पाहिजेत. म्हणजे तुला कळतं ते बस झालं ना. तू काय दिवा लावलास, काय केलंस तू. आणि माझ्या बोलण्याचा राग मानू नका. जेवढा माणूस शिकत जाईल, ज्ञानेश्वरी सांगते, तो विषयाचा गुलाम होतो. मन पहा कसं आहे. जेवढं मन सुशिक्षित आहे तेवढा माणूस विषयाचा गुलाम होतो. पटतंय का तुम्हाला. ग्रामीण भागामध्ये नवऱ्याला कधीही वाटू द्या बायकोच्या थोबाडीत मारायची आहे, विचार करतो का नवरा. ग्रामीण भागातलं बोलतोय, मारतो तो. बायकोही तक्रार करत नाही का मारलं म्हणून. विचारतो ते काय नवराच आहे, सांगाव कोणाला. किती स्वातंत्र्य आहे अशिक्षितपणाचं. शब्द कळाला का. अशिक्षितपणाचं स्वातंत्र्य. स्वातंत्र्य. मुंबईतल्या श्रीमंत माणसाने आपल्या बायकोला मारून दाखवावं, बरं बोलून दाखवावं. मारणं फार लांबचा विषय. अहो कीर्तनाला येताना सुशिक्षित लोक म्हणतात तिला विचारावं लागतं. म्हणलं काय भाग्यवान आहात तुम्ही. तुम्ही जेवढे श्रीमंत असा, सुशिक्षित असा, विषयाचे गुलाम होता. सिद्धांत लक्षात ठेवा काय बोलतो. विषयाचे गुलाम होतात. परतंत्रता. आणि तुम्ही भुंकता कुणावर, संतावर, जे मुक्त झालेले. मला 4-5 दिवसापूर्वी एकाने सांगितलं, मला तुकोबारायांनी संसार केला नाही, त्यांच्याकडून संसार झाला नाही. म्हणलं हो झाला नाही संसार, केला नाही त्यांनी संसार. नाही केला. नाही पण आम्ही तर करतो ना. म्हटलं करा ना. मग तुम्ही काहीच कसं काय बोलत नाही तुकोबारायला बोल. म्हणलं मी का बोलू, तुझी काय इच्छा आहे. नाही मग आम्ही तुकोबारायर एवढं बोलतो, तुम्ही त्यांची बाजू घ्यायला पाहिजे. म्हणलं मी कशाला बाजू घेऊ. तुला संसार आवडतो, तू बायकोचं ऐकतो, तू संसारात राहतो, हे काही कमी आहे का. नाही पण तुकोबारायचा. अरे म्हणलं तुकोबारायला गाथा जमला, तुझ्या माथ्यात तरी येतो का तो. एक शब्द तरी तुकोबारायांचा लक्षात राहतो का. मुक्त अवस्था कुठे, बद्ध अवस्था कुठे. सामान्य माणसामध्ये, 2-4 मित्रांमध्ये, 4-5 शिकलेल्या लोकांमध्ये तुम्ही व्याख्यान करता आणि जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय यांच्यावर टीका करतात. तुमच्या इतके मूर्ख जगात नाही कुणी. अर्थ समजून घ्या आणि मग बोला. न्यायशास्त्रामध्ये अत्यंत सुंदर दिधीतिकार आहेत. एक टीका आहे दिधीती म्हणून, फार सुंदर आहेत. त्यांनी फार सुंदर सांगितलेले आहेत. मी ग्रंथ लिहितोय. दुष्यो वचम परमम निपुणम विभाव्य. माझ्या शब्दातला दोष काढा, मला तो मान्य आहे, पण परमम निपुणम विभाव्य. माझा आशय लक्षात घेऊन माझा ग्रंथ समजून दोष काढा. भावा व बोध विहितम न दुनोती दोषः. जर तुम्हाला त्याचा आशय कळाला आणि मग तुम्ही दोष काढला, तो दोष मानला जात नाही, तो गुण होतो. पण जर ग्रंथ कळत नाही
आणि अकारण तुम्ही बोलता, याचंच पाप संसारामध्ये आपल्याला भोगावं लागतं. माऊली आपल्यासाठी महाराष्ट्रामध्ये आहेत, आपल्याला शिकवण्यासाठी माऊली महाराष्ट्रामध्ये आहेत. आपलं दुर्भाग्य कळत नाही, ठीक आहे ना, कळत नाही, टीका नका करू. ज्ञानेश्वरी वाचा. लोकांची सगळ्यात मोठी तक्रार काय माहिती का, कळत नाही. अब तुम्ही कोण आहात, मुद्दा लक्षात येतो, तुम्ही कोण आहात. अरे तुम्हाला वाचन कळत नव्हतं, शाळेत गेल्यानंतर 12 खडी शिकला तुम्ही, अक्षर सुद्धा शिकवावी लागली, मग ज्ञानेश्वरी शिकू नये. 12 खडी जर तुम्हाला शिकवावी लागली, वाचन शिकवावं लागलं तुम्हाला, शाळेत जाण्याचा अर्थ तुम्ही अज्ञानी आहात असा आहे. कॉलेजला जाण्याचा अर्थ तुम्हाला तो विषय माहीत नाही, तुम्ही एखाद्याकडून समजून घेताय. मग ज्ञानेश्वरी का समजून घेत नाही, समजत नाही असा आरोप का करता. समजत नाही, ठीक आहे, समजून घेण्याचा कधी प्रयत्न केला. ते काय वर्तमानपत्र आहे का कथा कादंबरी आहे. जीवनाचं तत्वज्ञ मी तुम्हाला 3 दिवसापासून तुकडे सांगतोय फक्त ज्ञानेश्वरीतले बरं का. विवेका ते भुलवी, संतोषासी चाड, हे छोटे छोटे तुकडे आहेत. 9000 ओव्या कुठे आणि तुकडे कुठे आहेत. ते पण ते तुकडे मला 2 तास सांगावे लागतात. नंतर तुमच्या डोक्यात राहतं का नाही मला माहीत नाही, कितपट लक्षात राहत. 9000 ओव्या आणि जीवनाशी निगडीत आहे. मन किती क्रूर आहे, किती आभास तयार करतं, समाधानी होत नाही, हे मन आहे. ज्ञानोबा सांगतात. आणि ज्या समूहामध्ये आपण राहतो ते सामुदायिक मन त्याच्यापेक्षा वेगळं आहे, फार वेगळा विषय बरं. मन अप्रसन्न आहे, आभासी जग तयार करतं, आभास तयार करतं मन. आणि जेव्हा आपण एका समूहामध्ये वावरतो ना, त्या समूहाची एक मान्यता असते. शब्द समजून घेण्याचा प्रयत्न. समूह याला फक्त नाव बदललेलं असतं. जाती म्हणजे समूह, संघटना म्हणजे समूह, पंथ म्हणजे एका विचाराचा समूह, संप्रदाय एका विचाराचा, अशाच यांचंच मोठं रूप. पंथ जेव्हा मोठा होतो त्याला धर्म समूह म्हणतात. समूहच आहे तो. आणि माणसाला आदिवासी काळापासून सवय समूहानं राहण्याची. त्या समूहाची नाव आहेत, हे धर्माची जी नाव आहेत ना, ती समूहाची नाव आहेत. आणि समूहाच्या नावामध्ये बलात् आपल्याला राहावं लागतं. ते ज्याला मानत असतील ती तुमची परंपरा आहे, तो देव आहे, ती आज्ञा आहे तुमच्यासाठी. ज्ञानोबा म्हणतात, कर्तव्य पालन करा पण मनाला सुशिक्षित करा. 2 जीवन. शरीर आहे म्हणून धर्म आहे, म्हणून समूह आहे. समूहाची मर्यादा, जातीची मर्यादा शरीरापर्यंत आहे, मनापर्यंत नाही आहे. आणि मग बघा कसा आहे ज्ञानेश्वरीचा प्रवास. शरीराच्या बाहेर संसार, शरीराच्या आत ज्ञानेश्वरी. इंद्रिय म्हणजे काय ज्ञानेश्वरी सांगणार, मन म्हणजे काय ज्ञानेश्वरी सांगणार, बुद्धी म्हणजे काय ज्ञानेश्वरी सांगणार. आत जोडीदार जर तुम्हाला पाहिजे असेल तर ज्ञानेश्वरी. काय विशेषता आहे बघा ना, आतला जोडीदार ज्ञानेश्वरी. आतले सहयोगी संत आहेत. बाहेर जग आहे तुम्हाला, ऍक्सिडेंट झाला, लग्न आलं, कार्य आलं, सगळे माणसं तुम्हाला जोडीदार आहेत. आत नाही, मन एकटंच आहे. माझा मुद्दा समजून घ्या, काय मन एकटंच आहे. त्या मनाला कसं समजून घ्यायचं आणि आनंदी कसं करायचं याचं नाव ज्ञानेश्वरी. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.